नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही आता रानात चाललो आहे. मी आणि माझी बायको रानात चाललो आहे. भाजी काय काय मिळते बघूया, काय काय मिळेल ते आम्ही घेऊन येणार आहोत बाजारात आपलं रानातून. चला जाऊया आता रानामध्ये. हे बघा आमच्या बाजूची शेती, घराच्या बाजूची हे आमचं घर येते आणि ही बायको येते समोरून. हे बघा घराच्या आजूबाजूला ही शेती सगळी. ओय, येतोस काय रानात भाजीला? चला रानात जाऊया. पिशवी घेतलीस? हे बघा बहुत पुष्कळ गवत माजलंय. गवतातून वाटकट झाला ना, आहे वाट. हिरवा निसर्ग. बाबा पावसाळा चालू झाला ना, आता पावसाळा चालू झाला म्हणजे अर्धा झाला पावसाळा. सगळीकडे हिरवगार गवत. हे कसलं झाड आहे? हे बघ, लाल लाल फळ आले. ही लाल लाल फळ कसले आहेत? मित्रांनो, हे बघा लाजाळूचं झाड आहे बघा. हात लावलं की बंद. हे बघा लाजाळू. टाकळा. तर मित्रांनो, हे बघा चायना आकूर. हे बघा, हे दिसते ना, चायना आकूर. हे बघा, त्याला 3 हे चायना आकूर. हे किती पान आहेत? त्याला 5 पान येतात. हां, हे बघा 5 पानाचं. हे बघा इथे मोडून घेऊया. चायना आकूर याची सुद्धा भाजी करतात. आहे काय ते? हे बघा, हे बघा किती रुजून आले. दोन मिळाली. हे बघा बरेच आहेत चायना आकूर. त्या चायना आकूरची भाजी आम्ही करतो, खूप चांगली होते. हे बघा भरपूर आहेत, अजून रानात भेटतील. मिळाली. हे तो पडला खाली. इकडे जाऊया. बापरे, वाट सगळी बुळबुळीत झालेली. जपून पळून टाकायला पाहिजे. बायको चायना आकूर शोधेपर्यंत आपण कुड्याची शेंगा शोधूया. ह्या बघा इथे आहेत कुड्याची शेंगा, दिसतात का? ह्या बघा. अरे बापरे, जून आहेत भरपूर, पण जून आहेत. इकडे कुड्याच्या शेंगा जून आहेत सगळं. हो, कुड्याची शेंगा. याच्यात कोलिम टाकून चांगली भाजी होते. सगळ्या जून आहेत, कोवळ्या नाहीच आहेत. हे बघा काजू बघा किती जवळ लावलेत. इथे लावले काजू, लगेच इथे काजू लावले. ही बघा लगेच इथे काजू लावले. त्या मोठ्या झाल्यावर कसं होणार? हे बघा एवढ्या जवळ पण काजू लावतो. बघा एवढ्या जवळ. हे बघा काही दिवसांमध्ये ह्या काजू मोठ्या झाल्या ना, इथून चालायला सुद्धा मिळणार नाही. हे बघा हेलिकॉप्टरच घ्यावं लागेल पूर्ण जायला उडत. किती जवळजवळ काजू लावलेत. कोणाच्या काजू आहेत कोणाच ठाऊक. हे बघा ह्या किती मोठ्या होत असणार. हे बघा ही इथं लावले, ही इथं लावले, ही इथं लावलेत, एकदम जवळजवळ.
पावसातून आहे ना कोकणात असं फिरायचं म्हणजे खूप छान. बा ना किती हिरवळ, जिकडे तिकडे गवतच गवत, मस्त वाटतं. काय बोलते हा? आहे का भाजी? काढ, मी इकडे बघतोय काय मिळतं का. आज ना मित्रांनो आम्ही फक्त भारगीची भाजी आणि टाकळा न्यायला आलो. त्याच्यात आम्हाला तिथे चायनाकूर मिळाला, तो घेतला. कुड्याच्या शेंगा बघत होतो, पण ते कुड्याच्या शेंगा जून आहेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलात फिरायचं म्हटलं ना तर खूप भीती वाटते. कारण गव्हा रेडासुद्धा इकडे कळपाने आलेले आहेत. आणि वाघ, आणि दुसरी म्हणजे वाघाची भीती. वाघ म्हणजे बिबट्या. तर त्या बिबट्याची भीती वाटते. त्यामुळं एकटं दुखटं असं जंगलात जाऊ शकत नाही, म्हणजे कोणतरी सांगायला लागतं. म्हणून मी इथं ह्या जंगलाच्या पुढे, म्हणजे इथून पुढे मी आता एकटा जात नाही. बायकोची वाट बघतोय. निसर्गामध्ये आहे ना कोणत्या कोणत्या प्रकारची फळं मिळतील सांगू शकत नाही. हे बघा कसलं फळ रुजून आलंय, हे बघा. हळूहळू ये. चौकाशी. हे बघा पूर्ण ॲडव्हेंचर. तिथे काय वरती सरसरतंय. अरे बापरे, भयावह. हे बघा हा तोतापुरी आंबा आहे आणि त्या आंब्याला काहीतरी जादूटोना बांधून ठेवलाय. जादूटोना. आंबे भरपूर यावेत, आपल्याला पण आता बांधून ठेवावं लागेल प्रत्येक कलमाला. आता कुठे सपाट जमीन लागली, बरं वाटते जरा इथे. आता पाऊस पण आलेला आहे. हे छत्री दे, दे. उघड उघड उघड, छत्री उघड. चला. काय आहे मित्रांनो, आम्ही कोयती भीती काय सांगते, काठी बिटी काय घेऊन आलेलं नाही. खूप भीती वाटते आता खाली जायला. खूप डेंजर आहे इकडे. सगळं गवत, झाडं झुडपं बाजलेत ना. आम्ही एंट्री टाकले आमच्या तटामध्ये. ये, पाठी राहू नकोस एकटी एकटी. मित्रांनो जंगलात फिरायचं म्हटलं ना तर दोघं तिघ जण तरी हवेच, नाहीतर एकट्याची काही डेअरिंग व्हायची नाही. वा, कोण येईल एकटा जंगलात? या एकटा येऊ शकता? आपली तर डेअरिंग एकटं व्हायची नाही. आता आम्ही सुद्धा जास्त पुढे जाणार नाही आहोत. इथे जरा पुढे जाऊन बघणार भारगीची भाजी भेटते का, आणि तिथून परत पाठी फिरणार. ही बघा भारगी, हवी तेवढी भारगीच भारगी. अरे बापरे, ही बघा, ही बघा भारगी. एका ठिकाणी 2-4 चांगले ढेरे आहेत. हाय हाय तिथे, हाय भारगी इथे. हे बघ. हां, पुढची का? म्हणून बोललो इकडे आलो ना तर जास्त ठिकाणी फिरायला नको. काठी घे. हे बघा, ही बघा भारगीची मोठी मोठी भाजी झाली. एकदाच बस, जा काढ. एवढीच बस होईल.
हा. पुढची काय दिरी खालची एक बस. मित्रांनो हे खैर आहेत ना, खैर हे बघा बारीक सारीक खैर असे आमच्याकडे जिकडे तिकडे ते बघा पाया बियाला लागत आहेत नुसते. हे बघा किती खैरच खैर आहे. त्यामुळे जंगलात येताना आहे ना फुल पॅन्ट घालूनच यायला पाहिजे होतं. आणि मी आलोय बरमोड्यावर. हे बघा वाट करत करत जावं लागतंय, चालायला सुद्धा मिळत नाही या जंगलातून. हे बघ भारगी, हे टाकून जाऊ नकोस. भरपूर भारगी साठली. तर पिशवी भरली, आता जाऊया घरी. हे बघा इथे किती आकुरू मिळाले. मित्रांनो आम्ही आता परतीच्या वाटेला लागलो आहे. रानात आम्ही फिरलो, खूप रान आहे, चालायला पण मिळत नाही. रोवणं चुडी काहीसुद्धा नाही. तेच आम्ही बघायचं होतं मिळतात का, त्यासाठी सुद्धा आलो होतो. पण भारगीची भाजी हवी तेवढी मिळाली, भरपूर मिळाली. बस पिशवी भरली. आता घरी जाऊन भारगीची भाजी करायची. आणि चायना आकुर मिळाला, त्याच्यात कोलम टाकायचा आणि मस्त भाजी करायची. आज रविवार आहे, संध्याकाळचा बेत चांगला होईल. चला आता जाऊया.